एक नंबर व्हिडिओ झालेला आपलं, व्हायरल करा तितको म्हणजे जरा बरं वाटतं. सुंडी वॉटरफॉल आणि सुंडी गाव धरण लक्षात राहतं आपल्या. डेंजर खतरनाक ॲडव्हेंचर झाला आपला. आपण बरोबर धबधब्याच्या समोर असू, गर्दी तर भयानक आहे होऊ शकतात. तर आता त्याच साईटिक जाण्यात माका अर्थ काय वाटणार नाही, पाणी नाही त्यामुळे. तर आपण हैनाच बघूया आता आणि परताया बघूया. धरणाकडे जाऊ गावत आहे आपण, कच्चा रस्ता असतो पण जाऊया आपण. चला, बघू शकतात आपली गाडी कशी इली हा, वागडी तिकडे तिकडे वागडी करत. चिखल काढतो गाडीतलं, काय सांगताला सांगा. खतरनाक हालत बेकार झाली. धरणाकडे तरी दृश्य आपण बरा दिसा गावागोया, इतकी मेहनत करून आपण इलुवावरती. फायनली आपण पोचलो असू धरणाकडे, बघू शकतात. पण धरणात पाणी नाही आहे बऱ्यापैकी, येऊन पण काय आपलं फायदा जाऊक नाही. बघू गावागोया तसा काय बघण्यासारखा दिसाक नाही. आपण खायच्या मुहूर्ताक आपण बाहेर निघलेलो काय माहिती, आज काय बरोबरच नाही. धरणच अजून भरलेलं नाही, त्यामुळे ओव्हरफ्लो तुमका दिसायचो नाही. पण ओव्हरफ्लोचं कटाडो बघून घ्या. चला जाऊया आता बाबा, टाईम झालो. नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे माझी व्हिडिओ बघत राहा तुम्ही. मधुर आणि मधुर जातो ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते. तर बघू शकता आज आपण गेलो असू सुंडी गावात, सुंडी तालुका चंदगड. आणि आपल्यासोबत असं आज देऊ बघू शकतात. ह्या साईटिक ना मांडेदुर्ग, या साईटिक धोलगरवाडी आणि ह्या साईटिक ह्या रावला सुंडी गाव. तर सुंडी गावात आज आपण बघणार असू एक वॉटरफॉल आणि धबधबा आणि धरण बघूया. जाऊ गावला तर बघूया आणि काय गाव दाखवूया तुमका. चला. तर मंडळी हे बघू शकता संत तुकाराम महाराज हायस्कूल सुंडी या साईटी गाव होते. तर बघून येऊया आपण. चला. तर मंडळी हे बघू शकतात आपल्या समोर आहे हो महिपाळगड, बघू शकतात सुंडीतनं जवळ हा. तर मंडळी बघू शकतात याच हायस्कूल सुंडी गावातला. आता जाऊया आपण गावात. हे बघू शकतात सुंडी गावातली मराठी शाळा. हे बघू शकतात या सगळं ग्रामपंचायत सुंडी आणि या सगळ्या सुंडी गाव. त्यासाठी वॉटरफॉल जाऊया आपण. चला. खरंच मंडळी गावाकडे ना एक वेगळीच वाईब असता, मस्त वाटतं गावाकडचं वातावरण भारी. तर मंडळी बघू शकता आपण पोचलेलो असू. तर ही गाडी पार्क करूया. बघा शकतात गर्दी असा बऱ्यापैकी. ह्यासाठी जायचं आपण, त्यामुळे ही गाडी पार्क करूया. गर्दी बघू शकतात, आज रविवार आहे ना. बघू शकतात मंडळी गर्दी किती आहे. गाड्या बघा काही ना काही लागल्या आहेत. आणि यासाठी जायचं आपण. तर बऱ्यापैकी हे नाही, पाऊस नाही आहे, त्यामुळे आपण रेनकोट काढून जाऊया. बघा देऊन काढल्या, मी पण काढते. जाऊया आपण. चला. बघू शकतात मंडळी आपण कसं जुगाड केलो हा, सगळीकडे खोचवलं आहे. फक्त कोणी घेऊन जाय नाही म्हणजे झाला. तर चला जाऊया आता. आणि बऱ्यापैकी सगळी ना कर्नाटकवालीच दिसतात, कारण ह्या आहे ना कर्नाटक जवळ बेळगाव म्हणा काय पण. आणि जोहाडे दिसतात तो महिपाळगड वरती. तर चला जाऊया आता. तर मंडळी आपण पोचलो असू आता. हे बघू शकतात थोडेफार हे असत काय म्हणतात त्याला स्टॉल. त्यानंतर हे तिकीट 20 रुपये तिकीट घ्यायचा आणि पुढे जायचा. बघू शकतात ह्या तिकीट घर
आणि हे नियमावली असत. 34 बजर सुंडी वॉटरफॉल, सुंडी धबधबा. बघू शकतात मंडळी, हे असं जशी तिकीटा. आणि आहे ना जरा असं जाऊ का थोडासा ट्रॅक हा, म्हणजे खाली असं उतराचा आणि धबधबा बघते आणि मग सांगते तुमका. मंडळी बघू शकता आपण पोचलेलो असू आणि गर्दी बघा, त्यासाठी धबधबे असत आणि हे सगळे असे पायरे उतरून जायचे असत. तर चला जाऊया. तर मंडळी आहे ना सुरक्षा अशी कायच नाही. बघू शकतात सुरक्षा कटाडे होते ते तुटले आहेत आणि म्हणजे बेरिगेट काय म्हणतात तर म्हणा ते तुटले आहेत आणि नवीन बांधण्यात यावे अशी माझी विनंती आहे सुंडीवाल्यांका. आणि धबधब्याक बऱ्यापैकी पाणीच नाही या. बघू शकतात आपण इलू खरा धबधब्यात पाणी बघा, नाही तर असला पाणी पडताना आहे ना जबराट. आता आपण बरोबर धबधब्याच्या समोर असू, पण गेल्या वर्षी आपण इलेलो मी आणि अनेक दिलेलो त्यावेळेची मजा ह्या वेळेक नाही, कारण पाणीच नाही. बघू शकतात पाऊस असा बऱ्यापैकी पण काय अर्थ नाही बघा, गर्दी तर भयानक आहे होऊ शकतात. तर आता त्याच साईटिक जाण्यात माका अर्थ काय वाटणार नाही पाणी नाही त्यामुळे. तर आपण हैनाच बघूया आता आणि परताया यासाठी. धरणाकडे जाऊ जाऊ का बघूया. म्हणजे आता आपण परत पायरी चढतो तर काय मजा येऊ ना आपला. तर बघूया आपण धरणाकडे जाऊ गावतोया, गावातल्या लोकांना विचारून जाऊया धरणाकडे आणि तुमचं धरण पण दाखवूया. चला सुंदीगाव छोटासा धरण हा, दमली रे कोण मी. चला आता जाऊया परत गावात. आहे ना गाव 1 किलोमीटर बघा आणि गावाच्या बाहेर 1 किलोमीटर हे असं शेतात धबधबो. तर मंडळी बघू शकतात हा एक हॉटेलवाले असं ते आपण ओळखल्याने. हवा काय म्हणतोस, नाव काय तुमचं? विठ्ठल आहे. सुंडीचेच तर बघू शकतात त्यांचं नाव विठ्ठल असा आणि सुंडीचेच असत. आणि हा मस्तपैकी त्यांचा गाडो हा मस्तपैकी. तर वॉटरफॉल फिरायला नेलात ना की हा एकदा नक्की भेट द्या. हा लय वाईट दमले, पाणीच नाही. पाणी काय पाऊस नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला की पाणी असतं. एक चहा पिऊया मस्त देऊ काय चहा पिणार ना त्यामुळे आपण एक चहा पिऊया मस्त दादा. मंडळी आता आपण इल्लो असू रस्त्यावर परत, तर गाडी काढूया आणि जाऊया ह्यासाठी गावात. गावात गेलो रस्तो आणि ह्यो यासाठी मैपाळगडाकडे बघू शकतो. ह्यो असं गड दिसता वरती. तर गावात जाऊया आणि बघूया धरणाकडे जाऊ. गावात आहे आपण कच्चा रस्ता असतो पण जाऊया आपण. चला तर मंडळी आपण गावात इलेलो असू, आपण ह्यो रस्ता वाटता वरती जाता डॅमकडे. तर पुढे जाऊया आणि विचारूया त्या बाबा. बाबा धरणाकडे गाडी मंडळी बाबांनी सांगितल्याने गाडी जाणार म्हणून. बघूया काय होता. रिक्स हे तो काय म्हणतात राहून द्या आता. रिक्स लेना चाहिए जिंदगी में, तभी तो बात बनती है. काय आसन दे सगळा. तर जाऊया आपण. चला बघूया काय होता. मंडळी बघू शकता तर रस्तो खराच बेकार हा. आणि पुढे तर बघू शकता एकदम लाल भडक माती दिसता. बघूया काय होता. चलत झालं तरी जाऊया आपण. निदान धबधबा नाही धरण तरी दाखवूया तुमचा. येऊया चलत जाऊया. खाली धरण हिंमत केल्या ना जाऊयात म्हणता या रस्त्या. मी म्हटलं चलत जाऊया. तर हे इकडनं बरं वाटवले रस्ता कुठं जाऊ. म्हणजे हे रस्तो असा पण वरती माती टाकल्याने त्यामुळे चिखल झाला. माझे 4 झाले आहेत एकाचे. आणि आपली गाडी अशी फिरता ना डेंजर. ओ माय गॉड. तर मंडळी आपण ना मध्ये ब्रेक घेतलो असंच थांबण्यासाठी आणि तुमका दाखवाय म्हटलं रस्तो कसा. हे बघा आतमध्ये खडी आहे आणि त्याच्यावर माती टाकली आणि त्यामुळे चिखल झाला. आणि गाडी जे झालेत बघा कसे टायर हे झाले आहेत चिखलात.
बघा. आणि देऊचे पाय बघा. आणि माझे पण बघा आता. बघू शकतात पॅन्ट घाण होता म्हणून त्यांनी हे घातलं रेनकोटची पॅन्ट. बघूया आता जाऊया चला पुढे. थोडा लांबा म्हणतात आहे ना गावात ना, तरी पण आपण बघूया जाऊया, घेऊया रिक्स. बघू शकतात आपली गाडी कशी इली हा, वाकडे तिकडे तिकडे वाकडी करत. देव्या ए हालत बघा कसली झाली हा. त्यात माझे चपलांका ह्या झाला, चिखल लावला भरगच. हे नको लाव्या गाड्यान जाऊया चलत. हवी तर लाव. पुढच्या टायरा सगळा चिखल गेला, हाले ना. बघू शकतात पुढच्या टायराची काय हालत झाली चिखल जाऊन. तो मडगाळ मोडलाच त्याचा शेवटी. हे लाव गाडी जाऊया चल. गाडी आता पण हेच लावूया, पण नीट पार्किंग तरी करू भाई. पाय पुढचं टायर जाम झाला ढकल. आई शपथ, चपलं बघा कशी झाली चिखलात. आता मंडळी आपण चिखल काढतो गाडीतलं, काय सांगताला सांगा. मस्ती जिरली. आणि अजून इथनं लांब आहे असा. आता आपण चालतच जाऊया, गाडी आहे लावूयाच, पार्कच करूया. चिखल काढ. तर मंडळी गाडी आपण पार्क केलो आणि आता चलत जाऊया म्हणतो हा. तरच चला चलत जाऊया. आणि चपलांग चिखल बघा कसं लागलं, सगळी हालत आपली बेकार झाली. काय करताला सांगा. पण आज धरण मी तुमका दाखवणार होतं, काय पण होऊन ठान लिया है हमने. आई शपथ, चपलाक चिखल लय वाट लागला, घन बूट घातल्यावरती झाला. चला जाते हळूहळू. खतरनाक हालत बेकार झाली. धरणाकडे तरी दृश्य आपण बरा दिसा गावा, इतकी मेहनत करून आपण इलवावरती. चला जाऊया, रस्तो बघा. मंडळी फायनली आपण पोचलो असू धरणाकडे. बघू शकतात हे बघा, सुंडी लघुपाट बंधारे प्रकल्प, चंदगड तालुका. पण धरणात पाणी नाही बऱ्यापैकी. येऊन पण काय आपलं फायदा जाऊक नाही. बघू गाव तसा काय बघण्यासारखा दिसाक नाही आपण. पण पाय तरी पहिले धुया, डेंजर पायांची हालत झाली. तर चला पाण्याकडे जाऊया. ओहो पडतंय आता मी, थांबा. म्हणजे आता आपण बाटली गोळा करतो हा, कारण आता आपण धरणाकडे पाय धुवू, पण थै आई शपथ कसले निष्ठा होता बघा चपलातनी. तर ह्याना गेल्यानंतर जो चिखल आपल्या चपलांका लागणार हा, तो थै पाणी खया धुण्यासाठी. त्यासाठी आपण बाटली गोळा करतो आणि त्यातनं पाणी घेऊन जाऊ का. तर आपण धरणाकडे पोचलो आणि धरणात असू आपण आतमध्ये. बघू शकतो या बघा, पाणी जे साठण्यासाठी करतात त्याच्यात असू, असं वर रोलर असतो तो. बघू शकता किती पाणी खाली आहे. ह्यासाठी पाऊसच नाही हा. आणि आमच्यासाठी त्यासाठी जांभरे, फाटोगाडी, देव्यांचा काजिरणे ही डॅम सगळी भरून ओततात. आणि ह्यासाठी पाणीच नाही. धबधबा बघण्यासाठी आपण इलेलो, पण धबधब्यात पाणीच नाही म्हटला. तुमका डॅम तरी दाखवूया. पण बघा डॅमकडे येण्यात काय अर्थ नाही, येऊन काय फायदा होत नाही. आज आपला दिवसच बरोबर नव्हतो. बघू शकतात चप्पल बघा कसे होतात, पाय बघा कसे होतात, कसे निसटतात. चला म्हणजे मी पण जाते, लगेच पाय धुतोय. हे बघा कसा निष्ठा होता. तर म्हणजे आपण धरणाकडे पोचलो आणि सध्या पाय फुगवतो कारण चपलांत ते घाण झाली सगळी. बघा कसं चिखल लागला. वाह क्या नजारा आहे.
देख के हमको मजा आ गया. आमची कशी बजेट कमी असल्यामुळे ट्रिप असतात, त्यामुळे आपण असं जवळ फिरतो. फाटेवाडीत जाऊचा पण लांब आता सध्या चंदगडपासून. बघूया कधी जाऊ गावचा. पैसो काही 1 रुपये नाही आपण. सगळे कंगाल असू आम्ही सध्या. बघूया काय होतं तसा. बाटली तेवढी भरून घे सगळ्या. बघू शकतात 1000 किलो चिखल काढले. 1000 किलो. नाही रे देवा. पाणी भरून घेतले. बघू शकतात पाणी घेतलं भरून. तर चला आता असं वर जाऊया आपण आणि त्यासाठी जाऊया. तर मंडळी मस्तपैकी चप्पल आता बरा वाटला, हलका हलका पायांगा. तर आता वर जाऊया. वरचा जो रस्ता असता बघा त्याच्यावर जाऊया आणि थैना तुमका दाखवूया. आणि पुढे ओव्हरफ्लो हा, म्हणजे ओव्हरफ्लो झालं पाणी पडत होता, पण सध्या धरणच भरलेला नाही. तरी पण आपण जाऊन येऊया त्या साईडनं, दाखवून येऊया. आणि ह्या बघू शकतात बहुतेक दरवाजा हा. आणि आई शपथ आहे बघा आपण काय दिसला. मोठी बॉटल हा, बरी आहे का बघ. ह्याच्यात आपलं कामच झालं मग. मोडकी आहे ती. तेवढी तर तेवढी भर घेऊ जाईल. हे धर की मग. कुठे धरू मी कुठे तर मंडळी आपण वरती पोचलेलो असू आणि बघू शकतात काही ना असं डॅम मस्त दिसता. ह्या बघून येऊया आपण काय हा. चला हाय पण चिखलच हा. कशा ही माती टाकलेल्याने काय माहिती. बाटल्या इथे ठेवूया. पुढे जाऊया येऊया. पाऊस पाऊस येत आहे. या भरला असतं तर किती मस्त दिसलं असतं आहे ना. ओ माय गॉड, खाली किती खोल आहे रे. डेंजर आहे. दिसले पाणी. हां मग पाणी दिसे ना, खोल दिसत आहे की. पायऱ्या आहेत आतमध्ये. हे बघ दिसलं का पायऱ्या आडव्या आडव्या. पाण्यासाठी असणार ते. चला त्यासाठी जाऊया. त्याबद्दल हे काय रे? काय तर बघा परत होते तसे चपला घाण झाली या चिखलान. शे खायच्या मुहूर्ताक आपण बाहेर निघलेलो काय माहिती. आज काय बरोबरच नाही. शी तरी पण जाऊया आपण पुढे. मागं हटायचा नाही, करून दाखवाय पडतोय. चला यू चप्पल झाली घनबुट्ट, 1000 किलोची चप्पल. चला तर मंडळी आपण आता पोचलेलो असू धरणाच्या लास्ट टोकाक, पण परत होती तशी हालत झाली चप्पलांची चिखलान. आणि हे बघा ओव्हरफ्लो खया देव जाणे. धरणच अजून भरलेलं नाही, त्यामुळे ओव्हरफ्लो तुमका दिसायचं नाही. पण ओव्हरफ्लोचं कटाडो बघून घ्या. आहे ना ओव्हरफ्लो जाता तो बघा म्हैपाळाकडे दिसत आहे ना. आणि पाऊस इलो आता बघू शकता आपण. परत पाण्याकडे इलो हा का तर चप्पल धुण्यासाठी. नुसतं आमचं चप्पल धुण्यातच जाता, धरण कमी राहिला. तर आता हे जे बाटल्यात ते भरून घेऊया आणि जाऊया. असंच जाऊया आता दगडात ना, कारण वरतो पण जास्त सेफ नाही, सगळं चिखलच होता. धुया आता परत चप्पल. तर म्हणजे आपण पाणी घेतलेलं असू बघू शकतात. आणि पुढे आपण आता उपयोगी पडणारा, कारण त्या रस्त्यावर चिखल 100% लागणार परत होतं तसं. आणि आता आपण या खडीतनंच जाऊया, कारण वरचा रस्ता बघितलात परत ह्या झाला सगळं चिखल लागलं. चला जाऊया आता बाबा. टाईम झालो 5:30 पावणे 6 वाजे दिले. या पावसामुळे काय कळा येणार नाही टाईम, वातावरण असतं पावसाचं त्यामुळे. चला बघू शकतात आपण आता बाहेर पडलो हा धरणाकडनं रस्त्याकडे. पण रस्ता म्हणण्याच्या आत्ता तरी लायकीचं नाही हा. बनल्यानंतर बघूया काय होईल. पुढच्या वर्षी परत आपण येऊया. तर आता तरी जाऊया पहिला घराकडे. आणि आता किडे पण आवाज करूक लागले, ते रात्र झाली काय करतात ते. चला पहिला जाऊया आहे ना बाहेर पडूया. म्हणजे आत्ता जरा जीवात जीव इलो, कारण आपण पोचलेलो असं आपल्या गाडीकडे. बघू शकतात पाणी आता पायावर मारून घ्या. आता चिखल इतकं लावायचं नाही, कारण रस्त्यात आता पाणी इला. पण
आता आपल्या टायरातला चिखल काढून जाऊ काय आपण आहे ना. आणि अशी गाडी होणार ना आता स्लिप मारत. बघूया कसा होता. जाऊया पहिला गावात मग बघूया काय होता. हालत जाम बेकार झाली आमची. सुंडी वॉटरफॉल आणि सुंडी गाव धरण लक्षात राहतं आपल्या. डेंजर खतरनाक ॲडव्हेंचर झाला आपला. नाही लोकांनी आपणाला सांगितले नाही धरणाकडे गाडी जाणार नाही म्हणून. पण आपण धरण बघूची लय हाऊस आणि तुमका दाखवची. तर आपण दाखवलेलं असू धरण बघून घ्या चांगलाच. आता व्हायरल करा. तर मंडळी आता आपण बऱ्यापैकी बाहेर पडलो हा. अर्धो रस्तो ना असो हा आणि अर्ध्या रस्ता अशा रस्त्यावर ह्या टाकल्या आणि माती त्यामुळे चिखल झाला. तर चला बाहेर पडलो एकदाशी आपण गावात पोचलो हा. आणि आता मस्त वाटतं भारी एक नंबर व्हिडिओ झालेला आपलं. व्हायरल करा तितको म्हणजे जरा बरं वाटताला. घेतलेली मेहनत चांगली झाली. तर मंडळी आता आपण ना आहे ना डायरेक्ट जाणार होतो चंदगडला. तर जाऊया आपण चंदगडला. आणि आता सुंडीक आपण राम करूया. तर सुंडीतनं कोण बघित असाल तर नक्की कमेंट करा. आणि सुंडीकरांनो व्हिडिओ व्हायरल जाऊन दे तुमच्या गावचं. तर जाऊया आता आपण चंदगडला आणि हे व्हिडिओ संपवूया. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब करून चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.